नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, उन्हाळा सुरू आहे आणि ग्रामीण भागामध्ये वाळवणांची धावपळ सुरू आहे. वाळवण म्हणजे आपल्याला ज्या पापड म्हणा, कुरडया, सांडगे मिरच्या, आंब्याची साठ, फणसाची साठ आमच्या कोकणामध्ये यांची गडबड सुरू आहे. आता शहरामध्ये काही गृहिणींना किंवा स्त्रियांना ह्याकडे लक्ष द्यायला वेळच नसतो, कारण त्यांना नोकरी वगैरे करायची असते. ग्रामीण भागात सुद्धा आता जर कमी झालंय, कारण मनुष्यबळ उपलब्ध नाहीये. माझी आजी ज्या वेळेला ही सगळी वाळवणं करायची, पापड बिपड घालायची, तेव्हा आमच्याकडे दोनच कामं असायची. एक म्हणजे ते डांगर खाणं आणि दुसरं म्हणजे पापड वाळत घालणं आणि ते वाळत घातलेले पापडांचं पक्ष्यांपासून रक्षण करणं, एवढंच आमच्याकडे काम असायचं. असो, आजी गेली, राहिले आठवण फक्त. गेल्या वर्षीपर्यंत आमची सौभाग्यवती ही सगळी वाळवणं म्हणजे बटाट्याचा कीस, बटाट्याच्या फेण्या, पापड, कुरडया, चकल्या विकल्या सगळं करत असे. पण काय झालंय, गेल्या वर्षापासून आमच्याकडे माकडांचा म्हणजे केळट्यांचा उपद्रव एवढा वाढलेला आहे की काहीही ठेवत नाहीत शिल्लक, आणि त्यामुळे ते काही वाळवण करणं जमत नाही. तर पर्याय म्हणून यावर्षी आमच्याकडे आमच्या कानावरती नाडण, तालुका देवगड इथलं वेलणकर गृह उद्योग यांची उत्पादनं आमच्या नजरेस पडली. आम्ही ते ट्राय केली. अतिशय सुंदर आणि छान अशा प्रकारची घरगुती अशी चव त्याला आहे. आणि म्हणून अनायसेच मी तिथे पडेलला एका लग्नाला गेलेलो असताना सर्च केला, तर त्याच्यावरती मला नाडण तिथून जवळच 8 किलोमीटर वरती दिसलं. म्हणून मी गाडी घेऊन त्यांच्या गृह उद्योगाला गेलो. आता हा गृह उद्योग म्हणजे काय, तर खरोखरच घरात केलेली ही प्रॉडक्ट्स आहेत, फक्त ते विकतात म्हणून त्याला उद्योग म्हणायचं. तर ती त्यांच्या घरी जाऊन म्हणजे जिथे त्यांचा जो कार्यक्षेत्र आहे तिथे जाऊन मी त्यांची सगळी माहिती घेतली आणि ती माहिती तुमच्यासाठी इथे मी घेऊन आलेलो आहे. तर चला आपण जाऊया नाडणला, वेलणकर्स गृह उद्योग. मंडळी, आम्ही आलो आहोत आत्ता नाडण येथील वेलणकर कुटुंबात. त्यांचा हा गृह उद्योग आहे आणि सर्वात आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट अशी की हे एकत्र कुटुंब आहे. आत्ता सगळे सदस्य नाही आहेत, नाही तर ह्या कॅमेऱ्यामध्ये मावले नसते. तर आता आपण एकेकाची ओळख करून घेऊ आणि नंतर त्यांचा उद्योग काय आहे त्याच्याबद्दल देखील माहिती करून घेऊ. तुम्ही सांगा. नमस्कार, मी प्रियांका विश्वास वेलणकर. आमचा स्वस्तिक गृहउद्योग आहे आणि सगळे आम्ही ते प्रॉडक्ट करतो. आणि वाशी मार्केट, पुणा, त्याच्यानंतर कोल्हापूर, अहमदाबाद इकडे आमचे सगळे प्रोडक्ट जातात. नमस्कार, मी पल्लवी नितीन वेलणकर. आमचा एकत्रित कुटुंबाचा गृहोद्योग जो चालू आहे तो गेली 75 वर्ष चालू आहे. आजी सासूबाईंनी सुरू केलेला, आता आम्ही तो पुढे नेतो. वा. नमस्कार, मी प्राजक्ता पाटणकर. मी या घरातली मुलगी आहे आणि मला खूपच छान वाटतं की माझं घर कोकणात आहे. वा. हल्ली कोकणातले लोक शहराकडे पळतात आणि कोकणाकडे कोणीही बघत नाही. नमस्कार, मी चिन्मय वेलणकर. आपण काय शिकता? मी आता कमर्शियल आर्ट करतो, मुंबईत असतो. अरे वा, चांगलं गोष्ट आहे. नमस्कार, मी चैतन्य पाटणकर. या घरचा जावई. अरे वा. सीझन निमित्त मला येणं इथे. मग तुम्हाला बापूजी म्हटलं पाहिजे. हो. इथल्या ते बापूज म्हणून हाक मारतात. मी स्वामिनी नातू, सांगली. मी सुट्टीला इथं दरवर्षी येते. बरं वाटतं का इकडे कोकणात? मस्त वाटतं. सांगलीपेक्षा कमी असेल उकडं तिथे? नाही, उलट जास्त उकडतं. काय सांगते? पण ठीक आहे, काय एवढं वाटत नाही. ठीक आहे. तर मंडळी, यांच्या गृह उद्योगात आपण आलो आहेत आणि हे बघा यांची ही प्रॉडक्ट आहेत. आता आपण त्यांच्याकडून ह्या प्रॉडक्टची माहिती करून घेऊया. हे प्रोडक्ट आहे, हे तळलेले गरे म्हणतात त्याला, म्हणजे फणस वेपर्स म्हटलं जातं. आणि ह्याच्यामध्ये फणस तो काढल्यानंतर
त्याला जो तळण्यासाठी योग्य असतो असा बघून तो फणस काढला जातो. जास्त जूनही नाही आणि जास्त कोवळाही नाही. कोवळा काढला की ते काळे पडण्याची शक्यता असते आणि जून जर काढला तर तो त्याचे गरे टणटणीत होतात, म्हणजे जे आपल्याला असे खुसखुशीत हवे असतात तसे होत नाहीत. त्याच्यामुळे तो बरोबर त्या स्टेजलाच तो काढावा लागतो आणि तो काढल्यानंतर त्याचे सगळं तो चिरून तो स्वच्छ करून त्याचे असे गरे चिरून मग ते खोबरेल तेलामध्ये तळले जातात आणि ह्याच्यामध्ये कोशिरा अजिबात घेतला जात नाही. आणि आम्ही वेळीवर आणि चुलीवर शक्यतो तसाच आम्ही प्रयत्न करतो. ही देवगड हापूस आंब्यापासून बनवलेली आंबापोळी आहे. ही वाळायला पूर्णपणे 9 दिवस जातात. आंबा रस काढून त्याच्यात साखर थोडीशी प्रिझर्वेटिव्ह घालून ती पत्र्यावर सारवली जातात आणि सारवून ती नंतर त्याचे चौकोन कट करतात. ती 3 दिवस वाळवतात. त्याच्यानंतर परत ह्या आकारामध्ये तुकडे करून ते परत 3 दिवस वाळवतात. अशा रीतीने 9 दिवस पूर्ण आंबापोळी तयार व्हायला लागते आणि तयार झालेलं हे प्रॉडक्ट आता आपल्यासमोर आहे. हे किती दिवस टिकतं साधारण? हे साधारण वर्षभर टिकतं. अच्छा. पण आम्ही 6 महिन्याचीच हे जाते, कारण प्रत्येक ठिकाणी हवामान बदलामुळे हो, बरोबर आहे. रंगात फरक पडू शकतो. नाही, एकदा उघडल्यानंतर ते लगेच संपवलं पाहिजे. हो तसेच आंब्याचे पण करतो. हो. हे काय फणस पोळी का? ही फणस पोळी आहे हम्म. आणि हे फणसाचेच रोल बनवलेत आम्ही. अरे वा, वेगळा प्रकार आहे. ह्याचं सध्या आम्ही जरा ह्याच्या बेसिसवरती चालू आहे, लोकांना प्रायोगिक basis, तत्वावरती. प्रायोगिक तत्वावरती चालू आहे. आणि फणस पोळीसाठी शक्यतो बरका फणसच घेतला जातो. हा. बरका फणस गोडीला पण चांगला असतो आणि त्याचे साठं म्हणतो आम्ही इथे, ही साठं चांगली होतात. याला सुद्धा 9 दिवस लागतात. पहिला तो रस काढायचा, सगळा त्याच्यात साखर मिक्स करून मिक्सरमधून करायचा आणि तो पत्र्यावर सारवायचा आणि सारवल्यानंतर त्याचे तुकडे करून ते सेम प्रोसेस आंब्यासारखी 9 दिवस लागतात आणि त्याच्यानंतर ही आंबापोळी फायनल प्रॉडक्ट होते त्याचे. हे बटाट्याचे पापड आहेत. हे मुद्दामून आम्ही छोटा साईज ठेवला आहे, म्हणजे प्रत्येक घरी एका छोट्या तळणीत तेवढा पापड तळून येता येईल म्हणून छोटा साईज केला आहे. त्याच्यामध्ये फक्त बटाटा आणि साबुदाणा हा घालावा लागतो म्हणून साबुदाणा हे एवढंच घातलेलं आहे. आणि असाच हा बटाट्याचा किस पण करतो. बटाटे उकडून घेऊन त्याच्यामध्ये बाकी काही मिक्स न करता. या उपासासाठी पण चालतो. त्याचा चिवडाही आपण करू शकतो किंवा आपण खिचडी करतो तसा तो बटाट्याचा किस पण आपण करू शकतो. म्हणजे हा भिजवून त्याची खिचडी होऊ शकते. खिचडी होऊ शकते. म्हणजे काय ते एक अर्धा तास 15-20 मिनिटं भिजवला की बटाट्याचा किस. ती ह्याची इडियप्पम इडली करतात तसं? नाही, शेवयांची इडल्या करतात ना. करतो ना हा. साबुदाण्याची खिचडी. अच्छा, तशी आपण करू शकतो किंवा हे थालीपीठामध्ये पण जरा भिजवून घातला तरी चालतो. वा वा. ही सांडगी मिरची. तळायची जाडी आहे ही? जाडी आहे ही. म्हणजे भावनगरी आहे ही? भावनगरी मिरची आहे. अच्छा, वा. ही आम्ही मुद्दामून ही भावनगरी मिरचीच वापरतो याच्यासाठी. आणि ही मिरची ती आणून ती स्वच्छ धुवून जरा वाळवून त्याच्यामध्ये मग नंतर हा मसाला सगळा त्याच्यामध्ये भरतो. मसाला पूर्णपणे व्यवस्थित भरलेला आहे, तो अजिबात बाहेर येत नाही. ही मिरची वाळायला सुद्धा साधारण 8 दिवस जातात, म्हणजे ती दवात ठेवावी लागते. दवात ठेवल्यामुळे हा असा मसाला आतमध्ये व्यवस्थितपणे राहतो. शेल्फ लाईफ काय आहे याचं 1 वर्ष आहे. 1 वर्ष. 1 वर्ष ही मिरची व्यवस्थित टिकते. हा आंबा मावा आहे. हा आंबा मावा म्हणजे हा हापूस आंब्याचा आटवलेला रस आहे. अरे वा. हा आमरस काढून त्याच्यामध्ये साखर मिक्स करून तो आटवायला जातो. पूर्वी हा चुलीवर आटवत होते आणि आता आम्ही हल्ली मशिनरी घेतलेली आहे, त्यामुळे मशीनवर पूर्णपणे रस आटवतो. वा. आणि याची शेल्फ लाईफ 1 वर्ष हा व्यवस्थित टिकतो. आणि याच्या आपण आंब्याच्या वड्या किंवा मँगो शेक पोळी पण करू शकतो. ह्याच रसाची आंबा जशी गुळपोळी बनवतात तशी याच्यामध्ये साखर मिक्स करून आता मी आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ऍड करतो की वटसावित्री, हरितालिका यासारखे जे उपास असतात त्याच्यामध्ये ह्याचा शेक करून तुम्ही प्यायलात तर चांगली धारणा राहील दिवसभर. गृहिणी स्त्रियांसाठी ही महत्वाची माहिती आहे.
म्हणजे जशी आपण गुळपोळी करतो तशी या रसाची पोळी पण रसाची होऊ पोळी शकते, होते. आंबा पोळी. हो हो आंबा. अच्छा, आता हे इकडे आमरस, हा हा पातळ रस. हा पातळ रस हा आहे. पातळ रस. अच्छा. रेडी टू यूज, आपण वाटीत वाटीत घेऊन लगेच खायला सुरुवात करू हो. शकतो. नाही नाही, हा आमरस आहे हा आणि हा पातळ रस आहे म्हणजे. हा. आणि हापूस आंब्यापासून बनवलेला आहे. आमचे घरचे आंबे आहेत त्याचा आम्ही हे प्रोडक्ट बनवतो. आणि हा आपण वाटीत घेऊन खायला म्हणजे इतका तो तयार आहे आता म्हणजे. आणि ह्याचं पण वर्षभर हा टिकतो. हम्म. फक्त जर तुम्ही फोडलात आणि अर्धाच त्याच्यातला यूज केलात तर मग फ्रीजमध्ये ठेवायचं सगळं. हम्म. हे पोह्याचे पापड आहेत. हे पोह्याचे पापड, हे सुद्धा बटाट्याच्या पापडांसारखे छोटा साईज मुद्दामून केलेला आहे. हम्म. आणि पोह्याचं पीठ करून, पोहे आधी भाजून घेऊन त्याचं पीठ तयार करून मग नंतर ते पारंपरिक पद्धतीने कुटून घेऊनच पापड बनवले जातात त्याचे. आणि हे- आमच्याकडे आमची आजी, ज्या वेळेला आम्ही पालगड गावात माझं हा. लहानपण गेलेलं आहे, तर तिथे आमची आजी केळ्याचा नार असतो ना मधला, हा तो कुटून त्याचं पाणी काढून त्याच्यात भिजवायची हे अच्छा. केळ्याचं ह्याचं पीठ, आणि त्याचे पापड व्हायचे. बर, ती एक वेगळी हा. चवलं येते. हे तांदूळ काय गावठी तांदूळ आहेत का? हा घरगुती तांदूळ आमच्या शेतातले आहेत. हा, हे घरगुती गावठी तांदूळ आहेत मंडळी. हे देखील अत्यंत पौष्टिक असतात. त्याचा आटवल किंवा मऊ भात करून खायला फारच छान लागतो. हा म्हणजे हा माझा स्वानुभव आहे. होय होय. ते लोणचे दाखवा तुमची. हा, हे बघा, ही लोणची आहेत. आंबा लोणचं, लिंबू लोणचं, आणि एक लिंबू लोणचं आहे ते गोड आहे, आणि एक लिंबू लोणचं आहे ते तिखट आहे. तर हे आपण लिंबू लोणचं घालतो तसंच आहे, पण ह्याचं पण शेल्फ लाईफ काय आहे? 1 वर्ष आहे. 1 वर्ष आहे. हो. आणि आंबा लोणच्यासाठी इथे आम्ही मोस्टली जो आमच्याकडे आंबा, लोणच्याचा आंबा म्हणून आहे हा तो वापरतो. रायवळ एक आंबा आहे हा. तो वापरतो. तो त्या जास्त झाडाचेच आम्ही- म्हणजे त्या झाडाचेच आम्ही मोस्टली घालतो लोणचं. आता ह्या साबुदाण्याच्या फेण्या. हा, या साबुदाण्याच्या फेण्या, ह्या पण ह्या दोघांमध्ये रंग का असा आहे. वेगळा आहे, फरक काय आहे? ह्या ज्या आहेत ह्या बटाटा घातलेल्या आहेत, हा. त्यामुळे ह्याचा थोडासा रंग वेगळा येतो. अच्छा. आणि ह्या निव्वळ साबुदाण्याचे. पण मग ह्या बटाटा घातलेल्या जास्त खुसखुशीत लागत असतील. हो, बटाटा घातलेला जास्त त्याला खुसखुशीत आहे लागतात. मागणी जास्त. हा, तेच. इथे चिकवड्या म्हणतात त्याला. हो, चिकवड्या म्हणतात किंवा फेण्या सांडगे, म्हणतात. फेण्या, सांडगे, हा. सगळीकडे वेगवेगळे हे आहेत. ते प्रदेशापरत्वे नावं वेगळी आहेत. हा सुद्धा आपला हापूस आंब्याचा जॅम आहे. हम्म. आणि हा आम्ही फक्त हा, आणि आपला आंबा GI मानांकित आहे. आणि ही सगळी आंब्याची प्रॉडक्ट्स ही GI मानांकित आहेत. वा. हे मेथकूट आणि हा वेस्वार आहे. अच्छा, वेस्वार मी नाव हा. पहिल्यांदाच ऐकलंय. वेस्वार हा जनरली सगळ्यांना माहिती नाहीये हा प्रकार. हा. ह्याच्यामध्ये काय होतं, मेथकुटासारखाच हा असतो, परंतु ह्याच्यामध्ये सुकी मिरची जरा भाजून घालून ते तिखटपणा हा, एक त्याच्यात आणलेला असतो. खमंगपणा येतो त्याला. हा, आणि मग हे आपण एक दह्यासोबत जरी पोळीबरोबर खाल्लं तरी चालतं, किंवा आपण उसळी करतो त्याच्यामध्ये हे घातलं तरी चालतं, किंवा फणसाची भाजीला स्पेशल हा वेस्वार घालतात. हम्म. आणि करून बघायला इकडे- पाहिजे. हा, कुळीथ म्हणून एक आपल्याकडे आमच्या शेतामध्ये पिकतो. या तांदूळाबरोबरच आम्ही तो कुळीथ म्हणून एक हा. करतो, कडधान्य. हुलगा सुद्धा हुलगा म्हणतात. हुलगा म्हणतात त्याला. पठारावर त्याला हुलगा म्हणतात. तर हा Horse grain. त्याच्यामध्येही हे खूप चांगला लागतो हा वेस्वार घातला. एक म्हणजे जसं हा. आपण मसाले किंवा लाल तिखट घालतो त्याच्याऐवजी वेस्वार घालायचा, त्याने एक चव वेगळी येते. तर हा कोकम आगळ आहे, म्हणजे हे नुसतं कोकमाचं रस आहे, आणि हे कोकमाचं सरबत आहे, ज्याला लोक नॉर्मली अमृत कोकम म्हणून ओळखतात. तर ते आहे, तर ते तुम्ही घरीच बनवता ना? हो, हे आम्ही घरीच बनवतो. आणि ह्याची सुद्धा शेल्फ लाईफ 1 वर्ष अच्छा. आहे. आगळाची मला वाटतं जास्त असावी. हा, आगळाची जास्त हे असते. थोडंसं सरबताची कमी असेल हो. सरबताची. नाही, ह्याची आहे 1 वर्ष. आहे का? हो, 1 हा. वर्ष आहे.
आणि आगळापासून आपण सोलकढी वगैरे बनवू शकतो. किंवा बऱ्याचदा बाकीचे लोक म्हणजे फिशसाठी पण हा, आगळ जास्त वापरतात, फ्राय करायला. फिश फ्राय करण्यासाठी. आमचं वेलणकर फॅमिलीचं पूर्ण एकत्र कुटुंब आहे. आमच्या मुलांची आता 5वी पिढी आम्ही एकत्र आहोत आणि आम्हाला अभिमान आहे, म्हणजे अभिमानाने सांगण्याची एक गोष्ट आहे की आम्ही सगळे एकत्र आहोत. म्हणजे आमच्या मिस्टरांचे पणजोबा हे सख्खे भाऊ होते आणि त्याच्यानंतर जे सगळे चुलत होत गेले ते आता आमची 5वी पिढी आम्ही एकत्र आहोत. आमचा आंबा बिझनेस एकत्र आहोत. आम्ही एकत्र कुटुंब आमचं आहे. आमची देवी मूळ इथे आहे, त्यामुळे सगळेजण कोणाचं लग्न ठरू दे किंवा आणखीन काही कार्य असू दे, गोंधळ आम्ही इथे एकत्र घालतो. आणि ही मूळ आमची देवी असल्यामुळे आम्ही सगळे एकत्र आहोत आणि सगळेजण दर सुट्टीला मदतीला आंब्याच्या सीझनमध्ये किंवा असे सगळेजण दरवर्षी येतात, नवरात्रात येतात. वा वा, आमचं एकत्र ही कुटुंब आहे. परंपरा तुम्ही टिकवून ठेवली आहे. होय होय हो. ही आनंदाची गोष्ट आहे. आणि आमच्या मुलांनाही ते खूप आवडतंय, पुढच्या मुलांनाही. ते सुद्धा जरी आता बाहेर कुठे असले, पुणा मुंबई किंवा परदेशात असले तरी ठराविक ह्याला सगळेजण एकत्र येतात, मुद्दा म्हणून एकत्र जमवतात शक्यतो की त्या निमित्ताने आपण सगळ्या गाठीभेटी आपल्या होतील हा, असं. तुम्ही छान मोलाची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद आमच्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीकडून. धन्यवाद. तर मंडळी, हे होती वेलणकर मंडळी आणि त्यांचा गृहउद्योग. या प्रॉडक्टच्या ची क्वांटिटी म्हणजे पॅकिंग कसं येतं ते आणि त्याची किंमत ही तुम्हाला नंतर कळवली जाईल. तुम्हाला यातले काही प्रॉडक्ट हवे असले तर आम्हाला व्हॉट्सॲपवरती कळवा, त्यांची तुम्हाला किंमत कळवली जाईल. मग त्याच्यात तुम्ही जीपे आणि पूर्ण पत्ता पाठवायचा, त्याच्यावर तुम्हाला पार्सल पाठवलं जाईल. पार्सलचे पैसे वेगळे असतील, ते तुम्हाला त्यावेळेला सांगितले जातील तुमच्या पिनकोडवरून. तर हा व्हिडिओ मी थांबवतोय. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, नेहमीचं सांगणं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.